नमस्कार. न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण माळशिरस तालुक्यातील अशा एका युवकाशी चर्चा करणार आहे की ते मूळचे गारवड येथील भूमिपुत्र असून अतिशय हालाकीच्या परिस्थितीमध्ये आपलं उच्च शिक्षण मुंबईसारख्या शहरामध्ये घेऊन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर की समाजाची आपली काहीतरी बांधिलकी लागते म्हणून त्यांनी परत रिटर्न येऊन चांदापुरी सारख्या गावामध्ये स्वतःचा दवाखाना, शैक्षणिक संकुल आणि ह्युमन राईटच्या माध्यमातून अनेक वंचित पीडित घटकाला न्याय देण्याची भूमिका घेतलेले आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक, विचारवंत आणि आंबेडकरी सच्चा बाणा असलेले डॉक्टर कुमार लोंढे यांच्याशी आपण आज विधानसभेच्या अनुषंगाने, ते एकतर अराजकीय व्यक्तिमत्व आहे, त्यांना काय वाटतं माळशिरस तालुक्याच्या राजकारणाबद्दल आज आपण जाणून घेऊया. नमस्कार डॉक्टर साहेब. नमस्ते. आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये 288 जागासाठी निवडणुका घोषित झालेल्या आहेत. इलेक्शनचं वारं सगळीकडे चालू आहे आणि ते वारं आपल्या माळशिरस तालुक्यात पण येऊन थोपलेलं आहे. आणि उमेदवार, महाविकास आघाडीचे उमेदवार प्रचारात रमलेले आहेत. महायुतीचा उमेदवार समोर नाही. अनुसूचित जाती जमातीची कृती समितीमध्ये पण आपली भाषणं झाली, आम्ही ते ऐकलेले आहेत, बघितलेले आहेत. सगळ्या मार्गाने चाललेले आहेत. पण परवा अचानकपणे मी रात्रीच्या 2 वाजता मोबाईल बघितला आणि तुमची पोस्ट सोशल मीडियावर फिरताना बघितली. ती पोस्ट अशी होती की पवार साहेबांचं पुरोगामित्व हेच का. मला आज पहिला प्रश्न त्या पोस्टवरच विचारायचा आहे की काय मनामध्ये अशा भावना तयार झाल्या माळशिरस विधान संदर्भात, किंवा पवार साहेबांबद्दल काय तुम्ही एक थोडस विस्तारित सांगा त्याबद्दल. प्रथमतः न्यूजचे संपादक आणि आमचे माळशिरस तालुक्याचे प्रतिनिधी आदरणीय अण्णाजी भोसले, आपलं पहिल्यांदा सहर्ष असं स्वागत, धन्यवाद. आपण फार चांगला प्रश्न विचारलेला आहे. इथं मला का लिहू वाटलं, मी विचार केला, रात्री 2ला पोस्ट लिहिली, असं वाटलं डिलीट करावी. अर्धा तास विचार केला, पोस्ट डिलीट करावी या पर्यायापर्यंत पोहोचलो. परत थांबलो आणि बाबासाहेबांचा आणि काशीराम साहेबांचा फोटो माझ्या डोळ्यापुढे आला. ज्या बाबासाहेबांनी विस्थापितांची लढाई लढली आणि इथल्या व्यवस्थेला चॅलेंज दिलं, हजारो वर्ष गुलामगिरीत पिचत पडलेल्या समाजाला न्याय, हक्क आणि अधिकार दिले. म्हणून मलाही वाटलं की पवार साहेबांच्या भूमिकेविषयी आता रोखठोक लिहिलं पाहिजे. आणि शरद पवारांच्या पक्षाला दलित समाजाने मतदान करू नये, पवार साहेब हेच का तुमचे पुरोगामित्व, या टायटल खाली मी ती लिहिलं. आता मी बऱ्याच संघर्षातून पुढे आलोय. तुम्ही सांगितलं प्रास्ताविकामध्ये, मीही एका कष्टकरी बापाचा मुलगा आहे. गारवड गाव तुम्हाला सर्वांना परिचित आहे. आजही तिथं गावातल्या सरपंचांना कळशा घागरी घेऊन विहिरीवर पाण्याला जायला लागतं. आणि मी जरा विचार केला पवार साहेबांच्या चळवळीचा, तर नामांतरच्या लढ्याला 14 वर्ष लागली. आणि आपल्याला आठवत असेल, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते. मला वाटतं एका रात्रीमध्ये निर्णय करून त्यांनी सोलापूर विद्यापीठाचं नाव राजमाता अहिल्या देवी होळकर विद्यापीठ असं केलं. मग माझ्या मनामध्ये प्रश्न आला, अरे पवार साहेबांच्या हातामध्ये सत्ता होती, 14 वर्ष का लागले आमच्या नामांतराला. दुसरी गोष्ट, ज्या आठवले साहेबांनी पॅंथरचा झंझावात उभा केला होता, आठवले साहेबांना आणि आदरणीय ढोबळे सरांना, या 2 माणसांना त्यांनी मंत्री केलं, त्याबद्दल दुमत नाही. त्या बदल्यामध्ये दलित समाजाने नेहमी राष्ट्रवादीला मतदान केलं. तुम्ही जर आता बारकाईने बघितलं असेल तर लोकसभेला संविधानाचा मुद्दा प्रकाश आंबेडकरांनी घेतला होता, पण तो संविधानाचा मुद्दा हायजॅक करण्यामध्ये पवार साहेबांनी आणि काँग्रेसनी फार शक्कल लढवली आणि बाळासाहेबांना बॉयकट करण्याचं काम केलं. त्यामुळे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटलं की पवार साहेब हे नेहमीच असं दुटप्पी राजकारण करतात. 2014, 2009, 2019 आम्ही या तालुक्यामध्ये नेहमीच विस्थापितांच्या लढाईच्या पाठीमागं उभा राहिलेलो आहे, खंबीरपणाने, प्राणपणाने. आमचं आणि मोहिते पाटलाचं भांडण असण्याचं काम नाही. पण पवार साहेबांनी जे सुभेदार जोपासले महाराष्ट्रामध्ये, जे 148, 170 घराणे आहेत, ती घराणे केवळ सत्ताधारी जे आहेत ते भाजपमध्ये असतील, सेनेमध्ये असतील, काँग्रेसमध्ये असतील किंवा राष्ट्रवादीमध्ये असतील,
तुम्ही जर बारकाईनं बघितलं तर महाराष्ट्र राज्याचे शंभूराज देसाई विजयसिंह मोहिते पाटलांचे भाचे आहेत. तुम्ही जर बारकाईनं बघितलं तर मोहिते पाटलांच्या घरामध्ये रणजितसिंह मोहिते पाटील भाजपचे विधान परिषदेचे सदस्य आहेत. माढा लोकसभेला धैर्यशील भैया खासदार झाले. धवलसिंह मोठे पाटील जे आहेत ते काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष आहेत. तुमच्या घरात 3-3 पक्ष चालतात. सत्ता सगळी तुमच्या घरात चालते. म्हणजे एक उदाहरण आहे, असे महाराष्ट्रामध्ये अनेक उदाहरण आहेत. पवार साहेबांनी सुभेदार आणि सरंजामदारच निर्माण केलेले आहेत. क्वचित प्रसंगी विस्थापितांना बळ द्यायचं काम केलेलं आहे, पण विस्थापितांच्या चळवळीत मोडीत काढायचं काम सगळ्यात मोठं जर कोणी केलं असेल तर हे पवार साहेबांनी केलेलं आहे, असा माझा स्पष्ट आरोप आहे. आणि त्या आरोपाच्या अनुषंगानंच मी त्या लेखामध्ये मांडणी केली. डॉक्टर साहेब, अतिशय पवार साहेबांचं राजकारण हे पूर्ण महाराष्ट्राला, देशाला कळलंच नाही मुळात. आणि शिव फुले शाहू आंबेडकर आणि अण्णाभाऊ यांच्या चळवळीमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याला एखादा जर आघाडीचा असेल तर पवार साहेबांनी मंत्री केलं, हे केलं, ते केलं, सगळ्या गोष्टी ती महाराष्ट्राला माहित आहेत. परंतु ज्या पद्धतीनं तुम्ही आता सांगितलं की आंबेडकरी चळवळ संपवण्याचं काम खरं कोणी केलं, तर ते आपल्या बोलण्यात ते आम्हाला स्पष्ट दिसतंय. आणि ज्या पद्धतीनं आपली पोस्ट फिरते, अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या पोस्टवर प्रतिक्रिया पण येत आहेत. डॉक्टर साहेब, दुसरा प्रश्न विचारेन मी तुम्हाला. माळशिरस तालुक्यात सध्या एकच विषय चालू आहे, हिंदू खाटी जातीचे दाखले काढणे किंवा अनुसूचित जाती जमातीचे दाखले इतर कॅन्डिडेटने काढणे आणि विधानसभेसाठी उभा राहणे. जर माळशिरस तालुक्यामध्ये किंवा सोलापूर जिल्ह्यातला दुसरा मतदारसंघ मोहोळ आहे किंवा इकडं फलटण आहे किंवा राज्यातले जे काय अनुसूचित जाती जमातीचे मतदारसंघ आहे, जर असेच जर जातीचे दाखले निघले तर तुमच्यासारख्या आंबेडकरी चळवळीत काम करणाऱ्या तरुणांनी, मग ते कुठल्याही पक्षात असतील, त्यांनी काय करायचं पुढं? फार आपण चांगला प्रश्न विचारला अण्णासाहेब. जे डॉक्टर बाबासाहेबांनी आंबेडकरांनी जे संविधानामध्ये आपल्याला आरक्षण दिलेलं आहे, त्याचं आरक्षणाची जर मुहूर्तमेढ बघितली तर त्या आरक्षणाची मुहूर्तमेढ एका छत्रपती शाहू महाराजांनी घातलेली आहे. आणि आपल्याला सगळ्यांना माहित आहे, कोल्हापूरमध्ये मातंग समाजाच्या व्यक्तीला हॉटेल काढून देऊन त्या हॉटेलमध्ये चहा पिणारे शाहू महाराज होते. आपली बहीण धनगर समाजाच्या घरात देणारे शाहू महाराज होते. आणि आरक्षण कशा करता पाहिजे ही मुळामध्ये कन्सेप्ट क्लिअर झाली पाहिजे. तुम्ही जर बघितलं तर ते आरक्षणाचं मृगजळ आता सगळीकडे महाराष्ट्रभर घोंगावत आहे. आणि आरक्षणाच्या मुद्द्यावर प्रत्येक समाज आक्रमक होतोय. मग ओबीसीचा लढा आमचे मित्र हाकेसर लढतायत, मराठा समाजाच्या वंचित मराठ्यांचा लढा मनोजदादा जरांगे लढतायत. पण आता एससी आणि एसटीच्या अधिकाराचं काय, हा महत्वाचा प्रश्न आहे. आणि मी एक पहिल्यापासूनच म्हणजे एक स्वतंत्र विचारधारा बाळगणारा आणि आंबेडकरी विचारावर प्रचंड निष्ठा असणारा व्यक्ती आहे. मला आयुष्यात काय मिळेल काय नाही हा प्रश्नच नाही. आणि मी नेहमी सत्ताधाऱ्यांच्या प्रस्थापितांच्या विरोधात राहिलेलं हे आपल्यालाही माहित आहे. समाज हा पहिला आहे, माझ्याकरता एससी समूह हा पहिला आहे, एसटी समूह हा पहिला आहे आणि त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी आहेत. आता ज्या हिंदू खाटीक जातीचे ज्यांनी दाखले काढलेले आहेत ते आदरणीय आमचे मित्र म्हणू किंवा ज्यांच्याशी आपले रिलेशन चांगले आहेत ते आदरणीय उत्तमरावजी जानकर साहेब. मला जसा मतदानाचा अधिकार आलेला आहे तेव्हापासून आम्ही मोहिते पाटलांना मतदान केलेलं नाही. आम्ही कोणाच्या बाजूने उभा राहिलो तर उत्तमराव जानकरांच्या बाजूने उभा राहिलो, के पाटलांच्या बाजूने उभा राहिलो, आंबेडकरी चळवळीच्या बाजूने उभा राहिलो, विकासदादा असतील, तालुक्यातले बरेच दिग्गज आहेत. ज्या ज्या ठिकाणी तुम्ही सत्ताधाऱ्यांच्या विरोधात लढताय, प्रस्थापितांच्या विरोधात लढताय, म्हणून आम्ही तुमच्या पाठीमागे उभा राहिलो. पण आता जर तुम्ही बारकाईनं बघितलं तर महादेव जानकर साहेबांनी परवा स्टेटमेंट दिलं होतं, तुम्ही बघितलं उत्तम जानकरांच्या संदर्भात. तुम्ही जातीनं धनगर आहात, मग तिथे एससी जागेवर काय करताय, हा महादेव जानकरांचा प्रश्न आहे, माझा नाही. आणि ज्या उत्तम जानकरांना पवारसाहेब महाराष्ट्रभर धनगरांचं नेते घेऊन फिरवतायत, ते पवारसाहेब इथं त्याच उत्तम जानकरांना एससीच्या दाखल्यावर लढवतायत. हा दुटप्पीपणा नव्हे का? माझं स्पष्ट मत आहे, पवार साहेबांनी बारामतीची जागा आमच्या चेअरमन साहेबांना द्यावी.
माड्याची मोहिते पाटलाची जागा चेअरमन साहेबाला द्यावी, चेअरमन साहेबाला मंत्री करावं, आमच्या शुभेच्छा आहेत. इथं मुळामध्ये वाद हा आहे की आमच्या ताटात वाढलेला एससी मध्ये 59 जाते. ओरिजिनल हिंदू खाटीक असणारा माणूस असेल तरी चालेल आम्हाला, ओरिजिनल मातंग समाजातला असले तरी चालेल, ओरिजिनल होलार असेल चालेल, बौद्ध असेल चालेल. 59 जातीपैकी कोणीही उमेदवार या मतदारसंघात असेल तर आम्ही त्याचं स्वागत करू. ही वैचारिक लढाई आहे. पण तुम्ही आम्हाला नेहमी व्यवस्थेनं दाबलेला आहे, आम्हाला नेहमी प्रतारित ठेवलेला आहे, पीडित ठेवलेला आहे. 1000 वर्षाची गुलामगिरी बाबासाहेबांच्या संविधानामुळे साखळदंड तुटल्याप्रमाणे तुटलेली आहे इथली गुलामगिरी. आणि या गुलामगिरीतून आमच्या वाट्याला काय, जर स्वातंत्र्यानंतर आज आम्हाला आमचे हक्क मिळत नाहीत, न्याय मिळत नाहीत, अधिकार मिळत नाहीत, तर ही लढाई वैचारिक आहे ना की एका जाती धर्माच्या विरोधात आहे. तसं असतं तर महादेव जानकरांनी उत्तम जानकरवर टीका केली नसते. उत्तम जानकर धनगर आहेत, महादेव जानकर धनगर आहेत, पण टीका केली नसते. महादेव जानकरांचं स्टेटमेंट आहे की आपण काय करतो हे विचार करा जरा. याचा अर्थ असा आहे, माझं परवाचं आर्टिकल एवढ्या ठिकाणी व्हायरल झालं आणि आपल्याला मी जबाबदारीनं सांगतो UR न्यूजच्या माध्यमातून, शेकडो फोन कॉल्स आले असतील. सकाळी 8:30 वाजल्यापासून 3:30 पर्यंत फोन होते. सगळ्या फोनला मी रिप्लाय देत होतो, पण एकही फोन आला नाही असा की डॉक्टर तुम्ही चुकीचं लिहिलंय म्हणणारा. मला समाधान वाटलं. मला खरंच डोळ्यामध्ये म्हणजे माझ्या आनंदाश्रू आले की आपण पहिल्यांदा समाजाची बाजू भक्कमपणे मांडतोय. आणि हा समाजाचा विचार आहे, हा व्यक्तीचा नव्हे. आणि उत्तम जानकरांच्या रूपानं आम्ही नेहमी आमचा चेहरा त्यांच्या चेहऱ्यामध्ये बघत होतो की बाबा उत्तम जानकर हे ह्या व्यवस्थेला तगडे आव्हान देत आहेत, ह्या व्यवस्थेला नेस्तनाबूत करतायत. म्हणून इतरे 12 बरुद्दार 18 पगड जाती चेअरमनच्या बाजूने उभा राहिल्या, के दादाच्या बाजूने उभा राहिल्या. इथल्या नेहमी जे जे सत्तेला विरोध करतात. मग 68 वर्षामध्ये आमच्या 22 गावाचा पाणी प्रश्न आहे. आमच्या गारवड पासून बाहमरेड तुम्ही कोतळ, कारुंड, बचेरी, शिंगोर्णी बघा, लोकांना प्यायला पाणी नाही. आपल्याला आठवत असेल मागच्या वर्षी आपण गारवडच्या ओढ्यामध्ये आंदोलन केलं कारण आमच्या शाळकरी मुलांना रस्ते नाहीत, रस्त्यावर पूल नाही. एवढी विदारक अवस्था आहे. ज्या मोहिते पाटलांनी सत्तेचं गाजर दाखवून 68 वर्ष 70 वर्ष राज्य केलं, त्या गावांना का अशी विस्थापिताची वागणूक दिली मोहिते पाटलांनी? आमच्या पोरांचे प्रश्न मिटले, आमच्या पोरांचा रोजीरोटीचा प्रश्न मिटला, आमच्या मुलांना रोजगाराचा प्रश्नाच्या बाबतीमध्ये आजही पुण्या मुंबईला जायला लागतंय, कलरची कामं करायला लागतात. बिचारांना 6-6 महिने बायका गावाकडे ठेवून कधी कधी तर मुंबईला 6-6 महिने राहणारी मराठा समाजातली सुद्धा लोक आहेत, धनगर समाजातले आहेत, दलितांमधली तर अवस्था प्रचंड बिकट आहे. मग आमच्या रोजीरोटीचं काय, आमच्या शैक्षणिक हक्काचं काय आणि आमच्या आरक्षणाचं काय? म्हणून हा खाटीक हिंदू जाती दाखला जो आहे त्याला प्रकर्पणाने आम्हीच नव्हे तर माळशिरस तालुक्यामध्ये तुम्ही जर बारकाईनं बघितलं तर SC मधला मातंग जागृत झालेला आहे, होलार जागृत झालेला आहे. अगदी धनगर समाज सुद्धा म्हणतोय, मराठा समाज सुद्धा म्हणतोय हे चुकीचं आहे, ही भूमिका चुकीची आहे. कुणालाच भूमिका आवडत नाही. नाही, कुमार लोंढेला काय गरज आहे? कुमार लोंढेनं बरं चाललंय बाबासाहेबाच्या कृपेनं, म्हणजे बाबासाहेबांना एवढं कष्ट घेतलंय आणि बाबासाहेबापेक्षा तर इथली व्यवस्था मला काहीच जास्त देऊ शकत नाही. त्यामुळे कुमार लोंढे हा कधीच कुठल्याही गोष्टीसाठी स्वार्थासाठी आणि मोहासाठी लढणारा नव्हे तर झगडणारा माणूस आहे. शेवटच्या श्वासापर्यंत इथल्या विस्थापितांची लढायची भूमिका माझी आहे, माझी म्हणजे समाजाची आहे. आणि समाज जर मला म्हटला तुमची भूमिका चुकीची आहे, मी दुसऱ्या दिवशी घरात बसेल, पण समाजाने सांगावं तुमची भूमिका चुकीची आहे. म्हणून हा लढा आहे. अतिशय समर्पकपणे डॉक्टर साहेब तुम्ही बोललेला आहात. 1932 साली पुण्यामध्ये महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पुणे करार झाला. ह्या मतदारसंघासाठीच पुणे करार झाला. आणि जो पिछडा वर्ग आहे, शेवटचा माणूस आहे, त्याला तर कुठेतरी संधी मिळावी म्हणून बाबासाहेबांनी त्यावेळेस गांधींबरोबर संघर्ष केला होता. आपण अतिशय अभ्यासपूर्ण पवार साहेबांबद्दल, त्यांच्या राजकारणाबद्दल आणि आमचा वाटा कुठं आहे किंवा आम्ही काय करायचं, आम्ही राजकारणात यायचं का नाही किंवा सत्तेची काय फळं चाकायची का नाही, अतिशय समर्पक आपण बोललेला आहे. डॉक्टर साहेब, माझा दुसरा प्रश्न असा आहे की मी पण गेले 20-22 वर्ष छोटा कार्यकर्ता आहे आंबेडकरी चळवळीमध्ये, जरी पत्रकार असलो तरी चळवळीमध्ये आहे. माळशिरस तालुक्याची आंबेडकरी चळवळ मी माझ्या डोळ्याने बघितलेली आहे. आंबेडकर चळवळीचे जे काय शिलेदार आहेत
प्रामुख्याने काय नावं घेतो, PS नाना गायकवाड असतील, दयाबापू दांजे असतील, वरती NK साळवे असतील, विकासदादा असतील, बाळासाहेब दांजे असतील, नंदकुमार केंगार असतील, राजाभाऊ खिल्लारे असतील, किंवा सगळे जे मागासवर्गीय समाजामध्ये काम करणारे मोठे लीडर आहेत, यांच्या चळवळी बघितल्या, तीन माळशिरस तालुक्याची अनेक आंदोलनं, मोर्चे बघितलेले. पण आता जर बघितलं तर माळशिरस तालुका चळवळीच्या बाबतीत कुठं आहे, तुमच्या नजरेत काय वाटतं तुम्हाला? धन्यवाद. फार महत्वाचा प्रश्न तुम्ही विचारला. ज्यावेळेस रिपाई एकत्र होते आणि तालुक्याचं नेतृत्व विकासदादा करत होते, त्यावेळेस आपल्याला आठवत असेल की जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य ह्या रेट्यामुळे निवडून आले आणि तालुक्यातला समाज एक संघ होता. याच्या पाठीमागे जर जाऊन बघितलं आपण, तर ज्यावेळेस खासदार कवाडे सर, खासदार आंबेडकर साहेब, आठवले साहेब, म्हणजे असे जे जे मास लीडर होते ते खासदार झाले, समाज एकत्र झाला त्यावेळेस. आणि समाज जर एकत्र झाला तर या देशातल्या नव्हे तर प्रत्येक व्यवस्थेला आपल्याला तगडं आव्हान देता येऊ शकतं. आपण जे आता चळवळीतली नावं घेतली, या लोकांविषयी आम्हाला प्रचंड आदर आहे. या लोकांनी आयुष्यावर म्हणजे घरावर तुळशीपत्र ठेवून समाजासाठी लढलेले आहेत. PS नाना असतील, नंदकुमार केंगार साहेब असतील, NK साळवे असतील, दादा असतील, अनेक नाव आहेत अशी, अकलूजचे विजय जाधव असतील, म्हणजे कितीतरी लोक आहेत असे की ज्यांनी तुळशीपत्र घरावर ठेवलं आणि समाजासाठी ठरवलं. आणि या लोकांना बघून या आम्ही शिकलेलो आहे. पण मला अजून एक गोष्ट जबाबदारीनं सांगावी लागते. पश्चिम महाराष्ट्रामध्ये चळवळ एवढी मजबूत आहे आपण म्हणतो, मग चळवळीचं मजबूत असून सुद्धा आपण सत्तेत काय येत नाही, हा महत्वाचा प्रश्न आहे. तर मला असं वाटतं की काशीराम साहेबांनी त्यांच्या एका वाक्यामध्ये सांगितलं होतं, जिस समाज का नेता बिकाऊ होता है वो समाज बिकाऊ होता है. त्यामुळं आपले समाजातली लोक, ठराविक काही लोक सत्ताधाऱ्याच्या घरी जर पाणी भरत असतील तर समाज सत्तेत येणार नाही. ही लढाई एकट्या अण्णा भोसलेची नाही, कुमार लोंढेची नाही, किंवा तालुक्यातल्या कुठल्याही एका व्यक्तीची नाही. ही लढाई समाजाची आहे. आम्हाला उपेक्षित का ठेवलं हा प्रश्न आहे महत्वाचा. म्हणजे सुमित्रा पतसंस्थेच्या ठेवी माघारी मिळाल्या का? तर नाहीत मिळाल्या. ज्या DCC बँकेचे हजारो कोटी तुम्ही बुडवले, कोणी बुडवले? अण्णा भोसलेंनी बुडवले, कुमार लोंढेंनी बुडवले का आमच्या इथल्या गरीब धनगरानं बुडवलं, किंवा गरीब मराठ्यानं बुडवलं, दलितातल्या SC जातीनं बुडवलं का? नाही. ही लढाई आमची विचाराची आहे, हक्काची आहे. हजारो कोटीला चुना लावला तुम्ही, शेतकऱ्यांना 50,000चं कर्ज मिळाला. काय तुम्ही विकासाचं राजकारण, ज्या शंकरराव सहकार महर्षीने जे रोपटं उभा केलं, त्या रोपट्याचे तुम्ही आता पालं काढलेत, काय मुळं पण तुम्ही काढणार आहात. माझा आरोप नाहीये, स्पष्टपणे जे शिवामृत आज महाराष्ट्रामध्ये अग्रेसर होतं, जे सुमित्रा पतसंस्था अग्रेसर होती, हे का झालं? आणि येणाऱ्या काळामध्ये म्हणून हा चळवळीचा जर आपल्याला रेटा पुढे घेऊन जायचा असेल तर समाजातल्या माणसाने आता निर्णायक भूमिका घेतली पाहिजे. आणि या चळवळीची जर ताकद एक संघ झाली तर अण्णासाहेब, म्हणजे आपण बघा कितीही मोठा हुकुमशहा असू द्या, हुकुमशहाला सुद्धा नेस्ता नाबूद करता येतं, ह्या भारतीय संविधानानं सांगितलेलं आहे. एका रात्रीमध्ये बाबासाहेबाच्या संविधानामुळं इथली राजेशाही संपली, इथली हुकुमशाही संपली, इथली वतनदारी संपली, सरंजामदारी संपली. म्हणजे बाबासाहेबाची लेखणी आयुष्यामध्ये पुढे जायचं असेल तर शिक्षण, संस्कार आणि संघटन हे महत्वाचं आहे. आणि त्या अनुषंगाने हा सगळा प्रयत्न आहे. म्हणून चळवळीचा जर झेंडा दांडा आपण म्हणतो, पण चळवळ मजबूत करायची असेल तर चळवळीमधल्या लोकांमध्ये एकमत असणं महत्वाचं आहे. तो विचार आपण पुढे घेऊन जायचा. डॉक्टर साहेब, ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की चळवळीचा झेंडा एक असला पाहिजे, दांडा एक असला पाहिजे, त्या दांड्याला झेंडा पण चळवळीचा असला पाहिजे. ज्या पद्धतीनं माळशिरस तालुक्यातले अनेक चळवळीले पुढारी आज वेगळ्या मार्गावर आहेत, त्यांनी कुठं तर अशा वेळेस एक यायला पाहिजे. आणि ज्या पद्धतीने पवार साहेबांचं राजकारण चाललंय त्या राजकारणाला कुठेतरी धक्का द्यायला पाहिजे, असं आपल्याला आपल्या माध्यमातून आता तुम्ही सांगितलेलंच आहे. दुसरा असा प्रश्न आहे की परवाची लोकसभा झाली, पूर्ण देशभरात एक लोकसभेचं वातावरण तयार झालं. कशा पद्धतीने काय प्रचाराचे मुद्दे होते ते घेऊन सर्व उमेदवार लढले. ते वार आपलं सोलापूर जिल्ह्यात पण आलं. उमेदवार कोण द्यायचा म्हणून गेले महिना दीड महिना नुसती चर्चा बघितली आपण.
आणि प्रामुख्यानं भारतीय जनता पार्टीमध्ये असलेले मोहिते पाटील अचानकपणे पवार साहेबांच्या राष्ट्रवादीमध्ये दाखल झाले. धैर्यशील मोहिते पाटलांनी हातात तुतारी घेतली आणि एक वेगळं वातावरण माढा लोकसभा मतदारसंघामध्ये झालं. आणि त्याच्याबरोबर परत फडणवीस साहेबांनी उत्तमराव जानकर साहेबांना नागपूरवरून विमान पाठवलं आणि तो सगळा कल्लोळ पूर्ण राज्यानं बघितला. मोहिते पाटील आणि उत्तमराव जानकर हे कधीही एकमेकाचे तोंड न बघणारे लोकसभेच्या निमित्ताने एकत्र आले. आता हे एकत्र आले म्हणजे नुसते लोकसभेपुरते एकत्र आलेले नाहीत. विधानसभा असेल, राज्यातल्या ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतील किंवा ग्रामपंचायतच्या असतील, आता हे एक आलेत. दुसरा समोर महायुती आहे आणि तिसरा पर्याय अनुसूचित जाती समितीची कृती समिती आहे. या सगळ्या बाबीवर आपण कशा बाबीनं म्हणजे कसं बघताय या बाबतीत? सगळ्यात महत्वाचा प्रश्न मगाशीच मी सांगितलं की इथल्या गावकुसातल्या अगदी रोजीरोटीचा ब्राह्मणते असणाऱ्या लोकांनीही नेहमी चेअरमनच्या बाजूनं के दादा हे तालुक्यातल्या आंबेडकरी चळवळ आपल्या सगळ्यांच्या बाजूने उभं राहण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि मला वाटतं ही जी युती आहे ही अभद्र युती आहे, हे कोणालाच पटलेली नाही. कितीतरी कार्यकर्ते खाजगीमध्ये असं म्हणतात, अरे ज्या मोहिते पाटला करता आम्ही केसेस घेतल्या, ज्या मोहिते पाटलाचं आमचं काय वैर होतं का, भांडण होतं का? कुमार लोंढेचं मोहिते पाटलाचं पण काय भांडण नाहीये. जर तसं असतं तर माझ्या शाळेला 5 वर्ष मान्यता मिळाली असती, मोहिते पाटलांकडे गेलो असतो, लगेच मिळाली असते. 5 वर्ष कुमार लोंढेने संघर्ष केलेला आहे शाळेला मान्यता मिळावी म्हणून. आपलं काय व्यक्तिगत भांडण आहे का? तर नाही ना. मी कधी धैर्यशील मोहिते पाटलावर बोललेलो आहे, कधी याच्या अगोदर कुठल्या मोहिते पाटलावर बोललेलो आहे. आम्ही फक्त एकच केलेलं आहे की इथल्या सत्ताधाऱ्याच्या विरोधामध्ये आम्ही ठामपणे उभा आहोत, ही भूमिका मांडलेली आहे. त्यामुळे ही अभद्र युती आहे, ही लोकांना आवडलेली नाहीये. चेअरमन साहेबांना आमदार नव्हे पवार साहेबांनी विधान परिषद द्यावी, त्याबद्दल काय दुमत नाहीये. पण पवार साहेब जे पुरोगामी आहेत, पवार साहेब त्यांनी या तालुक्यातल्या 90,000 SC वर अन्याय करतायत आणि हे महाराष्ट्रभर लोन चाललंय. आता परवा सक्टे सरांची मुलाखत झाली, परवा आमच्या काले वकिलांनी दिली, बऱ्याच लोकांनी किरण साठे असतील, सोमनाथजी असतील, बऱ्याच लोकांनी भूमिका मांडलेली आहे. माझी भूमिका तेच आहे. कुमार लोंढे आजही तिथं असेल किंवा नसेल, परंतु नेहमी विस्थापिताच्या बाजूने लढायचं आहे आणि ही अभद्र युती लोकांना आवडलेली नाही. विधानसभेमध्ये तुम्हाला निश्चितपणाने दिसेल कितीतरी मराठा समाजाचे, धनगर समाजाची लोक म्हणतायत हे यांचं स्वतःचं स्वार्थासाठी राजकारण चालू आहे. मोहिते पाटलांची आणि उत्तमराव जानकरांची ही अनैसर्गिक युती आहे, अभद्र युती आहे असं डॉक्टर साहेबांचं म्हणणं आहे. दुसऱ्या बाजूला अनुसूचित जाती जमातीची कृती समिती आहे. त्याचे मेळावे, त्याच्या मीटिंग्स, पत्रकार परिषद आपण ते बघितलेलं आहे. आज त्या कृती समितीकडे बघताना कुठं तर ताळमेळ आहे का असं वाटतंय का तुम्हाला? मुळामध्ये कसं आहे, या प्रश्नाला वाचा फोडण्यामध्ये या म्हणजे आप्पासाहेब समिंदर असतील, कलेक्टर, डेप्युटी कलेक्टर किंवा कृती समितीमध्ये सगळ्याच पक्षाचे लोक आहेत. अगदी RPI असेल, शिवसेना असेल, भाजपमधले काही होते लोक. परंतु कसं आहे, पक्ष वेगळे आहेत, त्यामुळे विचारामध्ये एक वाक्यता होणं अशक्य आहे असं मला वाटतं. कारण आपण संसदीय राजकारणामध्ये भाजपच्या नेत्याला जर तिथल्या जिल्हाध्यक्षानं सांगितलं तू जायचं नाही, तर जाईल का? नाही. अण्णा भोसलेला जर आठवले साहेबांनी सांगितलं अण्णा काय करतोय रे तिकडं तू, तर अण्णासाहेब सुद्धा तिथं जाणार नाहीत. आणि राष्ट्रवादी पक्षातल्या पवार साहेबांनी जरी सांगितलं तर ते तिथं जाणार नाहीत. त्यामुळं ही युती वैचारिक आहे. इथं पक्षीय राजकारणामध्ये ज्या त्या पक्षाची विचारधारा वेगळी आहे. त्यामुळे हे पण विचारामध्ये एक वाक्यता होती की SC समाजाचा उमेदवार असावा म्हणून कृती समितीचा प्रयत्न होता. कृती समितीची विचाराची एकवाक्यता आहे ते ठीक आहे, परंतु आता जर बघितलं तर कृती समितीतनं कुठेतर PRPचे सोमनाथ भोसले बाजूला दिसत आहेत, महाराष्ट्र विकासचे संस्थापक अध्यक्ष किरण साठे एका बाजूला दिसत आहेत, किंवा रिपब्लिकन पक्ष एका बाजूला दिसतोय. तर कृती समितीमध्ये आम्ही बघतोय ज्या पद्धतीनं व्यूहरचना आखायला पाहिजे होती तशी आखली गेलेली नाही. त्याच्यामुळं कृती समितीचं उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भविष्य आहे का? अगदी रास्त मुद्दा आहे. मी तुम्हाला जबाबदारीनं सांगतो, परवा इंदापूरच्या भाषणामध्ये मी त्या बहुजन जागृती मेळाव्याला होतो आणि आदरणीय मेश्राम साहेब होते त्या कार्यक्रमाला आणि मी तिथं प्रमुख उपस्थितीमध्ये होतो. तिथे श्रीकांतदादा भोवाळ होते, प्रवीणदादा गायकवाड काही कारणास्तव येऊ शकले नाहीत आणि मी तिथं माझी भूमिका मांडली बहुजन समाजाच्या जागृती मेळाव्यामध्ये. इथला SC ST OBC मायनॉरिटीज आणि
जो पिछडा, ज्याला आपण वंचित मराठा म्हणतो, किंवा ओबीसी मधला आहे, या समूहाने आता ठरवलं पाहिजे आमच्या राजकीय हक्काचं काय. पण मग का सत्तेत येत नाही? एवढा बहुसंख्य धनगर समाज या सत्तेत का येत नाही? महादेव जानकर का पडतात? पंकजाताई मुंडे का पडतात? ज्या एकनाथ खडसे सारखे व्यक्तिमत्व असतील, आठवले साहेब आमच्या कुठल्याच मतदारसंघात राहिले तर निवडून काय येत नाहीत? अशा अनेक प्रश्न आहेत. मला असं वाटतं की त्या कार्यक्रमामध्ये मेश्राम साहेब म्हणले, पेन हातामध्ये घेतला आणि त्यांनी उदाहरण दिलं, हा पेन म्हणजे दलाल आहे आणि या दलालाला निर्मिती करणारी जी व्यवस्था आहे तो हात आहे. आपल्याला काय करायला लागेल? पेनाला रट्ट मारून उपयोग नाही, तर हाताला धक्का मारला तर पेन खाली पडेल. त्यामुळे आपल्याला पण हेच केलं पाहिजे. इथल्या दलालांना शिव्या देऊन उपयोग नाही. इथल्या सत्तेला आणि जे दलाल निर्माण करणारी व्यवस्था आहे त्याला धक्का द्यायची वेळ आलेली आहे. आतल्या महाराष्ट्रातल्या युवकांनी जागृत झालं पाहिजे. माझं स्पष्ट मत आहे, जागृत झालं पाहिजे. आम्ही किती वर्ष जगतो याला महत्व नाही, कसं जगतो याला महत्व आहे. रोजीरोटीचा प्रश्न नाही अण्णासाहेब आमचा. आमची लढाई इथं भाकरीसाठी नाहीये, आमची लढाई इथं स्वाभिमानासाठी आहे. अन्यथा आम्ही असं नाही केलं तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना गोळी मारल्यागत होईल मी म्हणतो. म्हणून आंबेडकरांच्या विचाराचं इथं 2-3 विचार आहेत. आंबेडकरवाद आहे, गांधीवाद आहे, मनोवाद आहे. त्या वादावर मला जायचं नाही. पण आपल्याला जर आपली सिस्टम मजबूत करायची असेल, चंद्रशेखर आझाद गेले संसदेमध्ये, मायावती 4 वेळा सीएम झाल्या. काशीराम साहेब म्हटले होते, मैं तो निकला अकेला सायकल पर, लोक जुडते गए कारवा बढ़ता गया. आम्हाला पण हा कारवा वाढवायचा आहे. भला आमच्याकडे साधनं नाहीत, संपत्ती नाही, सत्ता नाही, पण निश्चितपणे एक आहे आमच्याकडे. या सत्तेसाठी सगळ्यात मोठं मिरॅकल काय असेल तर आंबेडकर नावाचा ब्रँड. हा ब्रँड देशात नाही तर जगात आहे. फुले शाहू आंबेडकर हा विचारधारा आमच्या नसानसात आहे आणि तो विचार घेऊन पुढे आम्हाला जायचं आहे. फुले शाहू आंबेडकर हा कारवा घेऊन आम्हाला पुढे जायचा आहे. अतिशय जबरदस्तपणे डॉक्टर साहेब बोललेले आहेत. आता शेवटचा जाता जाता हा प्रश्न आहे की आपण चळवळीमध्ये काम करता, सामाजिक काम करता, राजकारणामध्ये अजून काय तुम्ही पुढे आलेलं दिसत नाही, परंतु ग्रामीण भागामध्ये एवढं मोठं शैक्षणिक संकुल उभा करणं, त्याच्या समोरची आव्हानं, एक संस्था चालवणं काय असतं त्याचा थोडा आम्हाला पण अभ्यास आहे. अशा परिस्थितीमध्ये आपण कुठंतर वाळवंटात जसा वृक्ष लावला जातो त्याच पद्धतीने आपण चांदापुरीच्या वाळवंटात ठामपणे उभा आहे. शैक्षणिक संस्था उभे केलेली आहे. पण जाता जाता आपले सामाजिक चांगलं काम आहे. जाता जाता मला विचारावं वाटेल की उद्याच्या 254 माळशिरस अनुसूचित जाती मतदारसंघामध्ये डॉक्टर कुमार लोंढे यांची उमेदवारी असणार आहे का? अण्णासाहेब तुम्ही तसा प्रश्न विचारला, पण ऍक्च्युली माझी भूमिका ही समाजापासून वेगळी नसणार आहे. मी नेहमी म्हणतोय, मी इथल्या गरीब मराठ्यांचा मित्र आहे, इथल्या गरीब धनगरांचा मित्र आहे, इथल्या ओबीसींचा मित्र आहे आणि सगळ्या लोकांशी माझे मैत्रीपूर्ण संबंधही आहेत. प्रश्न महत्वाचा हाच आहे की मी चेअरमन साहेबांचं नाव घेतो, ज्या चेअरमन साहेबांना इथं कारखाना काढायला आमच्या धनगर समाजाने जमिनी दिल्या, केवढे मोल किमतीनं जमिनी दिल्या. चेअरमन साहेबांनी कारखाना चालवलं का? कारखानदाराला शिव्या देणं फार सोपं आहे. माझंही मत तेच आहे. मी या शिक्षण संस्थेत यायच्या अगोदर मी संस्थापकांना शिव्या द्यायचो. मी आरोग्य क्षेत्रात यायच्या ऐवजी अगोदर डॉक्टरांना शिव्या द्यायचो, शिक्षण संस्थेला शिव्या द्यायचो. पण बांधवांनो, ही लढाई आपली कशी आहे तर इथं आपल्याला सत्तेची भागीदारी मिळाली पाहिजे. सांगा आमचा वाटा कुठं आहे? तुम्ही मगाशी म्हटला त्या पद्धतीमध्ये आम्हाला भागीदारी मिळाली पाहिजे, म्हणून हा प्रश्न आहे आणि ह्या प्रश्नाचं उत्तर आपण शोधलं पाहिजे. व्यवस्थेला दगड मारत असताना आपणही काहीतरी व्यवस्था निर्माण केली पाहिजे. दुसऱ्याच्या घरामध्ये आपण म्हणतो, अरे तू नालायक आहेस, तू असा आहेस. अरे पण ते सांगायचा अधिकार मला पाहिजे. मी पण त्या पद्धतीनं असलं पाहिजे. तर दुसऱ्याला मी सांगेन, मी दारू पितोय, दुसऱ्याला सांगणार आहे पिऊ नको, तर हे कुठेतर तत्वात बसत नाहीये. आणि विधानसभेसाठी मी एक समाजाचा चेहरा म्हणून, म्हणजे SC ST OBC मायनॉरिटीज आणि इथल्या गरीब वंचित मराठा असेल, इथला गरीब धनगर आहे, गरीब मराठा अगदी पिचलेला कितीतरी समाज आहे आणि या इथल्या SCच्या, शेतकऱ्याच्या, दलितांच्या, कष्टकऱ्यांच्या प्रश्नासाठी जर माझ्या SC समूहातल्या लोकांनी ठरवलं की साहेब तुम्ही पुढे या, डॉक्टर साहेब तुम्ही पुढे आलं पाहिजे,
तर मी निश्चितपणे माळशिरस विधानसभा लढवणार, 100% लढवणार. पुढं कोण आहे त्याच्याशी मला काही घेणं देणं नाही. म्हणजे मला परवा एक जणांनी म्हटले खाजगीमध्ये, बरेच फोन म्हटले, तुमचं एवढं चांगलं चेअरमनशी रिलेशन आहे, तुम्हाला का असं वेळ लागलेला आहे? पण मला असं वाटतं की जे बाबासाहेबांना वेळ लागलं होतं ते मला लागते, आणि जे काशीराम साहेबांना वेळ लागलं ते मला लागते. मी इथल्या विस्थापितांचं बोलणं बोलतो. हा जर गुन्हा असेल तर हा गुन्हा मी 100 वेळा करणार आहे, हे मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो. आणि निश्चितपणानं जर मला योग्य संधी मिळालं तर माळशिरस विधानसभेसाठी मी समाजाचा चेहरा म्हणून पुढे असेन. कारण माझ्यावर आरोप करायला कुणाला काही 1% म्हणतोय मी. तुम्ही हे बघता, आज हे आम्ही घरावर तुळशी पत्र ठेवून नवरा बायको कष्ट करून उत्पन्नातला बाबासाहेब म्हणाचे 20%, पण आम्ही 60 ते 70% वाटा आज या समाजासाठी घालवतोय. कुमार लोंढेच्या बायकोच्या अंगावर अर्धा ग्रॅम सोनं आहे. डॉक्टर असून रोज ओपीडी चांगली आहे. सांगायचा मुद्दा आहे की ही लढाई विस्थापितांची आहे आणि कुणीतरी लढली पाहिजे, म्हणून हा प्रश्न आहे. आणि म्हणून या प्रश्नाला उत्तर माझं आहे की 100% समाजाने जर ठरवलं तर लढाई लढणार. आजही माझं चांगलं आहे, पण माझं एकट्याचं चांगलं करायचं नाही. मला समाजातल्या वंचितांचं अश्रू पुसायचं काम मला या माध्यमातून करायचंय, म्हणून हा माझा लढा आहे. मनातली खतखत अतिशय प्रामाणिकपणे त्यांनी सांगितलेले आहे आणि आम्ही ग्राह्य धरतो की आपली उमेदवारी ही माळशिरस विधानसभेसाठी असेल. जाता जाता मला एक राहून गेलेला प्रश्न विचारायचा आहे की महाराष्ट्रानं नेहमीच देशाला एक संस्कृतीचं दर्शन दिलेलं आहे. अलीकडच्या काळामध्ये माहितीचं सरकार आलं आणि आरक्षणाचा प्रश्न हा एक मोठ्या ह्यानं भेडसवत गेला. त्यामध्ये मनोजदादा जरांगे पाटील ह्यांचं एकच म्हणणं आहे की माझ्या मराठा समाजाला आरक्षण मिळलं पाहिजे. तिकडं ओबीसीचं प्राध्यापक लक्ष्मण सरांचं पण ते म्हणणं आहे की माझ्या ओबीसीचे हक्क राहिले पाहिजे. प्राध्यापक लक्ष्मण हाके सर आणि मनोजदादा जरांगे पाटील ह्या दोघांच्या बाईट्स बघितल्या किंवा ह्यांची भाषणं बघितली, यांचे जर विचार बघितले, कुठं तर महाराष्ट्राच्या समाजकारणाला, राजकारणाला एक वेगळ्या मार्गावर जातोय, महाराष्ट्र वेगळ्या मार्गावर जातोय असं तुम्हाला वाटतं का? फार महत्वाचा आणि ज्वलंत प्रश्न विचारला अण्णासाहेब तुम्ही. आपल्या समाजाची बाजू मांडणं काय गुन्हा नाही. मनोजदादा काय बोलतायत, गरीब मराठ्याचा लढा आहे. लक्ष्मण हाके काय म्हणतायत, आमच्या समाजाचं काय, ओबीसीच्या आरक्षणाचं काय. बरी भांडणं कोण लावतंय? म्हणजे 1990 मंडल आयोग आला ना, ओबीसींना आरक्षण मिळालं, बरोबर. त्याच्या अगोदर बरं बाबासाहेबांनी घटनेमध्ये तरतूद केलेली आहे. 340 कलम ओबीसी करता 41 कलमामध्ये SC ST चा विचार केला. भांडणं लावणारी प्रवृत्ती शोधली पाहिजे, जी दलाल निर्माण करणारी व्यवस्था आहे ती शोधली पाहिजे. हाकेंचा लढा हाकेंच्या ठिकाणी योग्य आहे, मनोजदादांचा लढा मनोजदादाच्या ठिकाणी योग्य आहे. आता आपण जो लढा लढतोय, आता पुन्हा मुद्दा येतो त्याच प्रश्नावर. जर इथला मराठा समाज आमच्या हक्कासाठी भांडतोय, गरजवंत मराठा म्हणतोय मी, सत्ताधाऱ्यांचं पोट भरलेलं आहे, प्रस्थापित मराठा आता ढेकर दिलेले आहे, पोट बाहेर आलेले आहेत प्रस्थापितांची आणि त्यांना काही गरज नाही. पण जो वंचित मराठा या समाजातला, त्या वंचितांना निश्चितपणे हक्क मिळाले पाहिजेत, इथल्या ओबीसींना हक्क मिळाले पाहिजेत. जर आज तुम्ही बघितलं, एक उदाहरण देतो मी तुम्हाला, एका टोपल्यामध्ये 95 भाकरी आहेत आणि खाणारे 5 आहेत, तर 5 जणांचं पोट भरणार आहे का अण्णासाहेब? नाही भरणार. माझा प्रश्न आहे, एका टोपल्यामध्ये 5च म्हणजे काय 95 भाकरी आहेत आणि खाणारे किती जण आहेत? तर 5 आहेत. त्यांचं पोट भरणार आहे, शिल्लक राहणार आहे. पण उलट परिस्थिती अशी आहे, खाणारे 95 आहेत आणि टोपल्यात 5च भाकरी आहेत, पोट नाही भरणार 5 जणांचं. इथली 95% संपत्ती आजही 5% लोकांच्या वाट्याला आहे आणि आमची 5% लोक आजही 95% संपत्तीपासून परावृत्त आहेत. म्हणून ही लढाई आमची स्वाभिमानाची आहे, भाकरीची नव्हे. आणि मग आपल्याला पण येणाऱ्या काळामध्ये मी आव्हान करतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून, महाराष्ट्रभर मी काम करायला तयार आहे. महाराष्ट्रभर म्हणतो, माझं घरचं काय मला बघायला लागत नाही, ना आठवड्याचा बाजार आणायला लागत नाही, काय लागत नाही. अनेक लोक आहेत की अप्रत्यक्षपणे कुमार लोंढेच्या पाठीमागं, भले श्रीमंत नाहीत, गरीब लोक पाठीमागं आहेत. त्यामुळं मला महाराष्ट्रभर आपल्या SC समाजाला सांगायचं आहे, ST समाजाला सांगायचं आहे की महाराष्ट्रभर येणाऱ्या काळामध्ये हे आरक्षणाचं जे आहे, गौड बंगाल चालू आहे, सेपरेट इलेक्टोरल असतील, आरक्षणाचं उपवर्गीकरण आहे, या मुद्द्यावर
दलित बजेटचा मुद्दा असेल, या मुद्द्यावर येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे मी पुढे यायला तयार आहे. समाजाचा लढा लढणं काही गुन्हा नाही, आणि मगाशीच मी म्हटलं असा गुन्हा जर असेल तर तो गुन्हा आम्ही 100 वेळा करणार आहे, एवढं निश्चितपणे. धन्यवाद डॉक्टर साहेब. अतिशय परखडपणे आपले हक्क आणि अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या मुद्द्यांवर अतिशय परखडपणे आपण आमच्या AR न्यूज चॅनलला मुलाखत दिली. मी अण्णा भोसले, AR न्यूज मराठीसह समीर साबळे, चांदापुरी. धन्यवाद. आभारी आहे. आपलं विशेष आभार. थँक्यू.